नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे क्युबरनेट्सचं आर्किटेक्चर. तर क्युबरनेट्सचं आर्किटेक्चर म्हटलं तर त्यामध्ये 2 मेन कंपोनंट राहतात. क्युबरनेट्सचं आर्किटेक्चर 2 पार्टमध्ये डिव्हाईड झालं राहतं. एक आहे कंट्रोल प्लेन आणि दुसरा आहे डेटा प्लेन. तर इझी याच्यात आपण याला समजतो म्हटलं, याला आपण म्हणू मास्टर नोड आणि मास्टर नोडलाच आपण समजू एक मॅनेजर आणि वर्कर नोड आहे, एक वर्कर नोडला आपण समजू एक एम्प्लॉई. ऑफिसमध्ये कसं आपलं मॅनेजर राहते, मॅनेजर आपल्याला जो टास्क देते ते एम्प्लॉई करत राहतात. ते आपण करतो. तर त्या हिशोबाने मास्टर नोड जे टास्क देणार, वर्कर नोड ते परफॉर्म करणार. आता मास्टर नोडमध्ये आणि वर्कर नोडमध्ये 4-4 कंपोनेंट आहेत. आता या 4 कंपोनेंटला आपण प्रॉपर बघूया, त्याचं वर्क काय आहे, त्याचा यूज काय आहे. ओके. तर मास्टर नोडमध्ये आपण बघितलं तर इथे 4 कंपोनेंट्स काय, पहिलं येते एपीआय सर्व्हर, सेकंड येते ईटीसीडी, थर्ड येते कंट्रोल मॅनेजर आणि फोर्थ येते शेड्यूलर. आता एपीआय सर्व्हरचे मास्टर नोडमध्ये काय काम. आता एपीआय सर्व्हर तुम्ही बघितलं तर इथे तो काम करतो एकदम फ्रंट एंड सारखा. म्हणजे हा आहे एक दरवाजा, तर बाहेरून कोणी पण गेस्ट येईल तर कोण दरवाजा उघडेल, एपीआय सर्व्हर. तर एपीआय सर्व्हर इथे काय करते, तर एखादा एक्सटर्नल युजरला काही पण काम करायचं आहे तर त्याची रिक्वेस्ट कोण ऐकणार, हा ऐकणार एपीआय सर्व्हर. काही पण टास्क परफॉर्म करायचा आपल्याला तर पहिली रिक्वेस्ट कोणाकडे जाणार, एपीआय सर्व्हर. आता ईटीसीडी काय, आता ईटीसीडीला आपण म्हणू ब्रेन ऑफ द मास्टर नोड. आता सगळा डेटा आपला कुठे स्टोअर होणार, ईटीसीडी क्लस्टरमध्ये. याला आपण एक प्रकारे म्हणू की हा एक डेटाबेस आहे. ओके. आता बघू कंट्रोल मॅनेजर. आता कंट्रोल मॅनेजर काय करतो, आता कंट्रोल मॅनेजर पाहतो की ईटीसीडी म्हणजे या डेटाबेसमध्ये काय डेटा आहे आणि या डेटा जो पण डेटा प्रेझेंट आहे त्याला प्रोसेस करण्याचं काम कोण करते, हा कंट्रोल मॅनेजर करते. तो कोणता पण डेटा आहे तो पहिले स्कॅन करेन त्या डेटाला आणि बघेन की काय डेटा आहे आणि काय डेटा प्रोसेस करायचा. एकदा डेटा आपल्याला प्रोसेस झाला तर आपल्याला तो डेटा शेड्यूल करावा लागेल, ती रिक्वेस्ट शेड्यूल करावा लागेल, तो टास्क परफॉर्म करावा लागेल. ओके. आपल्याला ते गोष्ट करायची आहे तर ती गोष्ट कोण परफॉर्म करणार, ती गोष्ट परफॉर्म करणार शेड्यूलर. ओके. तर इथे मास्टर नोडमध्ये जे पण कंपोनेंट्स आहे ना, हे सगळे कंपोनेंट्स ही ऍक्टिव्हिटी परफॉर्म करत आहे. आता आपण इथे बघू की वर्कर नोडमध्ये 4 कंपोनेंट्स आहे, त्याचे 4 कंपोनेंट कोणते आहे, त्याचा यूज काय आहे. तर इथे वर्कर नोडमध्ये पण 4 कंपोनेंट आपल्याला बघायला मिळेल. इथे आहे क्यूबलेट, एक आहे क्यूब प्रॉक्सी, थर्ड आहे पॉड आणि फोर्थ आहे कंटेनर रन टाइम. आता इथे बघू क्यूबलेटचं वर्कर नोडमध्ये काय काम आहे. आता क्यूबलेट पण इथे काय करते, एक कम्युनिकेटरचं काम करते की मास्टर नोडनी आपल्याला जर वर्कर नोडमध्ये एक पॉड डिप्लॉय करायचा आहे तर तो क्यूबलेट कोणाची रिक्वेस्ट कोणासोबत कम्युनिकेट करेल, एपीआय सर्व्हर जो प्रेझेंट आहे मास्टर नोड सोबत. आता मास्टर नोड सोबत कम्युनिकेट करणारा वर्कर नोडमध्ये एकच एलिमेंट आहे, तो आहे क्यूबलेट. हा एक कम्युनिकेटर आहे की आपल्याला काय परफॉर्म करायचं आहे, काय नाही परफॉर्म करायचं आहे, याचं काम कोण बघणार, याचं काम बघणार क्यूबलेट. तर क्यूब प्रॉक्सी इथे काय काम करते, क्यूब प्रॉक्सी काय आहे, एक नेटवर्क मॅनेज करण्याचं काम करते. जेव्हा आपण एक पॉड डिप्लॉय करतो त्याच्यासोबत आपल्याला आयपीएसआय होते, डिफॉल्ट लोड बॅलन्सर होते, आता राऊट टेबल्स, आता आयपी टेबल्स राहतात. आता त्या नेटवर्किंगचं जे पण काम आहे मास्टर नोड वर्कर नोडमध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी, तर त्याचं काम कोण करणार, क्यूब प्रॉक्सी करणार. तुम्ही एकदम लेमन लँग्वेजमध्ये समजणार की नेटवर्किंगसाठी याचा यूज होतो. आता इथे पॉड आहे. ओके. आता तर आपल्याला वर्कर नोड आपल्या प्रोडक्शन सर्व्हरमध्ये एकच मास्टर नोड नाही राहत, एकच वर्कर नोड आहे. मल्टिपल मास्टर नोड राहतात, मल्टिपल वर्कर नोड राहतात. आता इथे आपला पॉड आपण जो बघत आहे, तर आता पॉडचं इथे काय काम आहे. आता जसं डॉकरमध्ये आपण बघतो कंटेनर, आता इथे आहे पॉड. आता पॉड काय करते, एक रॅपर प्रोव्हाइड करते ओव्हर द कंटेनर. आता तुम्हाला जर पॉड माहित आहे तर पॉडच्या अंदर राहते कंटेनर आणि कंटेनरच्या अंदर राहते अप्लिकेशन. जे पण पॉड आपण तुम्ही इथे बघत आहे तर पॉडचं डिप्लॉयमेंट आणि पॉड किती पाहिजे किती नाही पाहिजे हे सगळं कम्युनिकेशन एपीआय सर्व्हर सोबत कोण करणार, क्यूबलेट करणार. त्या हिशोबाने इथे आपले पॉड डिप्लॉय होणार. आणि कंटेनर रन टाइम काय करते, कंटेनर रन टाइम बघेन की आपला पॉड रनिंग आहे, काय लॉग्स आहे, काय स्ट्रेसेस आहे, आपल्याला सगळा लॉग्स चेक करायला, स्ट्रेसेस, मेट्रिक्स, डेटा असं समजू शकता की जे पण ऍक्टिव्हिटी आहे कंटेनरची ती कोण स्ट्रेस करते, कंटेनर रन टाइम स्ट्रेस करते. तर तुम्ही असं समजा की आपण एक क्युबरनेटचं क्लस्टर क्रिएट करत आहे आणि त्या क्लस्टरमध्ये आपले हे 2 कंपोनेंट आहे, मास्टर नोड आणि वर्कर नोड. आपलं जे पण ऍक्टिव्हिटी आपल्याला परफॉर्म करायची आपण कशाने करतो, क्यूबलेटने. फॉर एक्झाम्पल आपल्याला एक पॉड क्रिएट करायचा, आपण काय कमांड करू, क्यूब सीटीएल क्रिएट पॉड, क्यूब सीटीएल चेक लॉग्स. आता क्यूबलेटच इथे असा वर्कर आहे, एक असा कंपोनेंट आहे, तो आपल्याला कम्युनिकेट आणि आपली ऍक्टिव्हिटी परफॉर्म करतो. ओके. जसं इथे हा फ्रंट डोअर होता, आता क्यूबलेट वर्कर नोडमध्ये फ्रंट डोअर. हे 4 कंपोनेंट्स आहेत. आता तुम्हाला पण इंटरव्ह्यूमध्ये किंवा काही पण क्वेश्चन विचारलं, तुम्ही अशी एक रफ डायग्राम करून त्यांना एकदम प्रॉपर याने तुम्ही एक्सप्लेन करू शकता कंपोनेंट्स, आणि त्या हिशोबाने तुम्ही त्या माइंडमध्ये पण क्लिअर राहील की कोणतं कंपोनेंट काय ऍक्टिव्हिटी परफॉर्म करतात. तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण काढू शकता आणि फ्युचर रेफरन्ससाठी तुम्हाला इझी टू यूज होऊन जाणार. ओके गाईज, थँक्यू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढे जाऊन आपण मल्टिपल सिरीज आणणार आहे, याची मल्टिपल व्हिडिओज आणणार आहे, एक सिरीज क्रिएट करणार आहे क्युबरनेट्स बेसिक टू ॲडव्हान्सची, आणि लास्टमध्ये एक प्रोजेक्ट पण आपण प्रोडक्शन लेवल प्रोजेक्ट पण एक डिप्लॉय करणार आहे.